Welcome back to Marathi reading and listening practice session. So today I have come up with a different and interesting topic. MarathiTech.in is a website which presents technology related information and news in Marathi. So this is a very interesting website and you will find lot of information about different topics on this website. So I thought to read one of the article on this website for you. So Suraj Bagal, who manages this website, has gracefully accepted my request and allowed me to read this article for you. So thank you, Suraj. So I will show you the text in this article. Please pause the video and see if you can read it. मराठीतून टायपिंग करायचंय हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग. Do you want to type in Marathi? Then use these options. पर्याय is option. आणि सुरू करा and start or begin मराठी टायपिंग. मराठी भाषेत टाईप करण्याची सर्वात सोपी पद्धत. सर्वात सोपी easiest. पद्धत is the way or method. So easiest way to type in Marathi language. मराठीतून टायपिंग करायचंय हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठीतून टायपिंग. थोड्या वर्षांपूर्वी मराठीतून टायपिंग करण्यासाठी सर्व अक्षरं पाठ करून त्यासाठी इंग्लिश बटणे लक्षात ठेवावी लागत. मात्र आता खाली दिलेल्या पर्यायांना वापरून तुम्ही मराठी टायपिंग एकदम सोप्या पद्धतीने करता येते. ही सर्व सॉफ्टवेअर युनिकोड प्रकारची आहेत. त्यामुळे सर्वच PC मोबाईलवर व्यवस्थित दिसतात. यापैकी कोणत्याही ॲपला इंटरनेट लागत नाही. सर्व फ्री मोफत उपलब्ध आहेत. वर्ड, पॉवरपॉईंट, फोटोशॉप अशा सर्व ठिकाणी मराठीत सहज टाईप करू शकतो. कम्प्युटर, PC साठी मायक्रोसॉफ्ट, गूगल, मराठी टायपिंग टूल्स डाउनलोड लिंक. सध्या उपलब्ध असलेल्या टूल्समध्ये वरची दोन सर्वात उत्तम आहेत. यापैकी कोणताही एक डाउनलोड करून वापरा. तुमच्या PCवर देखील मराठी. प्रथम मायक्रोसॉफ्टच्या लिंकवर, पहिली लिंक जा आणि डाउनलोड करून इन्स्टॉल करा. नंतर उजव्या कोपऱ्यात खाली EN असं नवं दिसेल त्यावर क्लिक करा आणि निवडा मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट टूल मराठी MR आणि सुरू करा मराठी टायपिंग कम्प्युटरवर. उदा तुम्ही साऊंड असं टाईप केलं तर साऊंड असं टाईप झालेलं दिसेल. Now let me give you translation. मराठीतून टायपिंग करायचंय. Do you want to type in Marathi? हे पर्याय वापरा. यूज these ऑप्शन्स आणि सुरू करा मराठीतून टायपिंग अँड स्टार्ट टायपिंग इन मराठी. थोड्या वर्षांपूर्वी, फ्यू इयर्स बॅक, मराठीतून टायपिंग करण्यासाठी, सो एक्स्ट्रा काना हॅज कम हियर, इट शुड बी करण्यासाठी. टू टाईप इन मराठी, सर्व अक्षरं पाठ करून त्यासाठी इंग्लिश बटणे लक्षात ठेवावी लागत. सो दिस सेंटेन्स टॉक अबाउट रिमेंबरिंग द लेआउट ऑफ द मराठी स्पेसिफिक कीबोर्ड. सो यू नीड टू learn all the characters and their corresponding English buttons. So पाठ करणे is to learn by heart. अक्षर is characters. मात्र आता खालील दिलेल्या पर्यायांना वापरून
बट नाव द ऑप्शन्स गिवन बिलो वापरून यूजिंग देम तुम्ही मराठी टायपिंग एकदम सोप्या पद्धतीने करता येते. सो इट शुड हॅव बीन तुम्हाला करता येते. सो यू कॅन डू मराठी टायपिंग व्हेरी इझिली. ही सर्व सॉफ्टवेअर युनिकोड प्रकारची आहेत. प्रकार इज अ टाईप. सो दीज ऑल सॉफ्टवेअर्स आर ऑफ युनिकोड टाईप. त्यामुळे सर्वच पी सी किंवा मोबाईलवर व्यवस्थित दिसतात. सो दिस स्लॅश which means or in Marathi it's called किंवा. So these softwares can be seen clearly or without any problem. व्यवस्थित it's clearly or without any problem on all the PC and mobile. यापैकी कोणत्याही ॲपला इंटरनेट लागत नाही. लागत नाही it means not needed. So none of these app कोणत्याही ॲपला लागत नाही. So any of these app डू नॉट नीड इंटरनेट. सर्व फ्री किंवा मोफत उपलब्ध आहेत. उपलब्ध आहेत आर अवेलेबल. मोफत इज फ्री. वर्ड, पॉवर पॉईंट, फोटोशॉप अशा सर्व ठिकाणी मराठीत सहज टाईप करू शकतो. सहज, इझिली सहज टाईप करू शकतो. यू कॅन इझिली टाईप इन मराठी ऑन ऑल दिस सॉफ्टवेअर्स. कम्प्युटर किंवा पी सीसाठी, फॉर कम्प्युटर और पी सी. सो मायक्रोसॉफ्ट, गुगल अँड करस्पॉन्डिंग लिंक्स आर गिवन. सो आय स्किप दॅट पार्ट. सध्या उपलब्ध असलेल्या टूल्समध्ये, सध्या करंटली उपलब्ध अवेलेबल असलेल्या टूल्समध्ये, इन द टूल्स अवेलेबल राईट नाव, वरची दोन सर्वात उत्तम आहेत. वरची, वर इज अबो, वरची दोन. सो द टू लिंक्स गिवन अबो आर बेस्ट, सर्वात उत्तम. यापैकी कोणताही एक डाउनलोड करून वापरा. कोणताही एक, एनीवन, यापैकी, अमंग, आउट ऑफ दोज लिंक्स गिवन अबो. सो यापैकी कोणताही एक डाउनलोड करून वापरा. सो डाउनलोड एनी वन ऑफ देम अँड यूज इट. तुमच्या पी सीवर देखील मराठी. अँड देअर कम्स मराठी ऑन युअर पी सी. प्रथम मायक्रोसॉफ्टच्या लिंकवर, पहिली लिंक जा. सो फर्स्ट गो टू दी मायक्रोसॉफ्ट लिंक विच इज फर्स्ट लिंक इन द प्रिव्हियस लिस्ट आणि डाउनलोड करून इन्स्टॉल करा. इट्स ऑब्वियस, डाउनलोड अँड इन्स्टॉल. नंतर उजव्या कोपऱ्यात खाली EN असं दिसेल. नंतर आफ्टरवर्ड्स, उजवा इज राईट, कोपरा इज कॉर्नर. सो आफ्टरवर्ड्स इन द राईट कॉर्नर बॉटम EN असं नवं दिसेल. यू विल सी समथिंग न्यू with icon named EN. Click on that and select Microsoft Indic Language Input Tool. आणि सुरू करा मराठी टायपिंग कम्प्युटरवर and start Marathi typing on computer. Uda, this is a short form of Marathi word उदाहरणार्थ, which means for example. उदाहरणार्थ, तुम्ही SOUND असं टाईप केलं तर साऊंड असं टाईप झालेलं दिसेल. सो इफ यू टाईप SOUND, it will start showing it in Marathi word sound. Let's read next part. स्मार्टफोनसाठी, फॉर स्मार्टफोन, अँड्रॉइड मोबाईलवर मराठीमध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गुगल इंडिक कीबोर्ड नावाचं ॲप्लिकेशन, जे तुम्ही मराठी शब्दाचं इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहितं. सो अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर अँड्रॉइड मोबाईलवर, सो ऑन अँड्रॉइड मोबाईल मराठीमध्ये लिहिण्याचा, टू राईट इन मराठी, सर्वात सोपा मार्ग, easiest way is Google Indic Keyboard. The application name Google Indic Keyboard, जे मराठी शब्दाचं इंग्लिश टायपिंग सुद्धा मराठीत लिहितं. सो वेअर यू कॅन राईट इन इंग्लिश अँड इट कन्वर्ट्स इट इन टू मराठी.
जसे की ह्यामध्ये जर तुम्ही SOLAPUR असं लिहिलं तर तुम्हाला सोलापूर असं दिसेल अथवा टाईप होईल. आता याला नवं मटेरियल डिझाईन सुद्धा आहे. वापरून पहा, नक्की आवडेल. मोफत डाउनलोड करण्यासाठी या लिंकवर जा. प्रथम प्ले स्टोअरवरून ॲप इन्स्टॉल करा. नंतर सेटिंग्स, लँग्वेज अँड इनपुट, कीबोर्ड अँड इनपुट मेथड्स ह्यामध्ये गुगल इंडिकला टिक करा आणि डिफॉल्ट चूज इनपुट मेथडमध्ये मराठी अँड इंग्लिश निवडा. हिंदी किंवा मराठी आणि इंग्लिश यामध्ये भाषा तिथेच बदलण्यासाठी ळ आणि ABC अशा दिसणाऱ्या बटनचा वापर करा. आणि आता टाईप करा मराठीत अगदी कोणत्याही ॲपमध्ये, उदाहरणार्थ व्हॉट्सअप, हाईक, मेसेंजर इत्यादी. जसे की इज लाईक दिस वे. यामध्ये जर तुम्ही सोलापूर असं लिहिलं, सो इन दिस इफ यू राईट SOLAPUR तर तुम्हाला सोलापूर असं दिसेल. देन यू विल सी सोलापूर. अथवा अदरवाईज टाईप होईल और गेट टाईप्ड. आता याला नवं मटेरियल डिझाईन सुद्धा आहे. सो नाव इट हॅज न्यू मटेरियल डिझाईन. वापरून पहा, ट्राय इट आउट. सो वापरणे इज यूज, वापरून पहा इज द फ्रेज टू ट्राय इट आउट. नक्की आवडेल. यू विल लाईक इट व्हेरी मच. यू विल लाईक इट फॉर शुअर. मोफत डाउनलोड करण्यासाठी टू डाउनलोड इट फ्री ह्या लिंकवर जा. गो टू दिस लिंक. प्रथम प्ले स्टोअरवरून ॲप इन्स्टॉल करा. फर्स्टली इन्स्टॉल दिस ॲप ऑन प्ले स्टोअर. देन गो टू दिस सेटिंग्स अँड देन ह्यामध्ये इन दिस टिक ऑन गुगल इंडिक आणि अँड सिलेक्ट दिस ऑप्शन. हिंदी किंवा मराठी आणि इंग्लिश यामध्ये भाषा तिथेच बदलण्यासाठी टू चेंज द लँग्वेज ळ आणि ABC अशा दिसणाऱ्या बटन्सचा वापर करा. द बटन्स which are seen as ळ and ABC. So there are two buttons with labels ळ and ABC. Use those buttons. आणि आता टाईप करा मराठीत. अँड नाव टाईप इन मराठी. अगदी कोणत्याही ॲपमध्ये, इन एनी ॲप. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप, हाईक, मेसेंजर इत्यादी. सो दिस ई इज अगेन अ शॉर्ट फॉर्म ऑफ मराठी वर्ड इत्यादी, which means in English, etc. So that's it for this video. So I hope you like this different topic. You can go to marathitech.in and read other articles to learn more about technology and also practice Marathi reading. If you want to know the Marathi transliteration of the Roman transliteration on any of these sentences, you can go to my website learnmarathivithkaushik.com and there you will see the option to convert Marathi text into English or Roman script, and it will help you reading Devanagari sentences. And keep listening to these videos. Please subscribe to my channel so that you will keep getting the notifications about upcoming videos. Thank you. Bye bye.